अ, जय भीम मित्रांनो. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदाच एक नवीन कार्यक्रम चालू करत आहोत. त्यातील पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण डॉक्टर संघरत्न कुरे सर, जे की वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सदस्य आहेत आणि एक पार्टीचे एक अतिशय जुने निष्ठावान सहकारी आहेत. आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सांभाळत ते पक्षाचं एक अतिशय इमानदारीने काम करतात. सर्वप्रथम डॉक्टर साहेब, आपले खूप खूप अभिनंदन की जवळपास 25 वर्षाच्या एका तपानंतर वंचित बहुजन आघाडीचे 5 नगरसेवक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. तर आपण या यशाकडे कसं पाहता डॉक्टर साहेब? सर्वप्रथम जय भीम. मी आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो. तुम्ही माझा विचार केला, माझ्याकडे आलात. मी या चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की 25 वर्षानंतर वंचित बहुजन आघाडीची जी सत्ता आलेली आहे, ह्याचा मूळ पाया श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांनी रचलेला आहे. नांदेडमध्ये यापूर्वीही 25 वर्षापूर्वी 11 नगरसेवक होते. ते भारिप बहुजन महासंघाच्या ह्या पक्षाच्या नावाखाली आले आणि बाळासाहेब आंबेडकरांनी दिवस रात्र अहोरात्र काम करून त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडीची स्थापना 17-18 मधच्या दरम्यान झालेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी 2 नंबरवरती आमचं मतदान राहिलेलं आहे. लाखोंच्या संख्येमध्ये आमचं मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे. त्या लोकांचे यश आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली घटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रिअँबल दिलेलं आहे, त्या प्रिअँबलमध्ये जे मूलतत्व आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all its citizens. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रिअँबलमध्ये दिलेलं आहे, ह्या धोरणावरती श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर राजकारण करतात. म्हणजे फक्त कुठल्या सर्व जाती धर्मांच्या, सर्व बौद्ध बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, बहुजन बांधव असेल, तळागाळातले भटके असतील, विमुक्त असतील, या सगळ्यांना घेऊन राजकारण करणारे म्हणजे श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी त्यांची दिशा कधीही बदललेली नाही. एका दिशेने सातत्याने पाऊल त्याने ठेवलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्याने राजकारण केलेलं आहे. कुठल्याही तडजोडी न करता सातत्याने स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे आणि या स्वाभिमानाला यापूर्वीही यश आम्हाला मिळालेलं आहे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने. आणि पुन्हा नंतर आज 2026 मध्ये पुन्हा एकदा आम्हाला यश मिळालं आहे. हे सगळं श्रेय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धोरणावर आहे. त्यांना हो देऊन अंजलीताई आंबेडकर आणि सुजात भाऊ आंबेडकर यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त आतापर्यंत जी बांधव भारिप बहुजन महासंघाची प्रामाणिक माणसं आणि वंचित बहुजन आघाडीची प्रामाणिक माणसं यांनी प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारावर पाऊल ठेवून काम केलेलं आहे. त्याबद्दल मला ह्या नांदेडमध्ये 5 सीटा आलेल्या आहेत. तर ह्या सीटा ज्या आल्या त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे आलेल्या आहेत. त्याबद्दल मला फार आनंद होत आहे. धन्यवाद सर. सर, आपण वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 7 मध्ये खूप मेहनत घेतली. तर ते या दोन्ही वार्डमधील तुमचा एकंदर अनुभव कसा होता सर निवडणुकीच्या दरम्यान? म्हणजे मुळातच का हा प्रश्न मला थोडा चुकीचा वाटतो, कारण मी वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 7 साठी नाही आहे. कारण बाळासाहेब आंबेडकरने ह्या ज्या ठिकाणी आमची अलायन्स झालं होतं, मुळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे आमचं युती होती. पण प्रामुख्याने आमच्या वार्ड क्रमांक 7चा मी निरीक्षक आहे. प्रभाग क्रमांक 7चा मी वंचित बहुजन आघाडीचा निरीक्षक आहे. त्यामुळं मला असं वाटतं तुम्हाला हा प्रश्न वाटला असावा. पण मी मराठवाडा सदस्य या नात्याने असल्यामुळे आणि माझं जे दवाखाना आहे ते वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे. घर जरी माझं प्रभाग क्रमांक 8 मध्ये जरी असलं, पण माझा बालेकिल्ला हा संपूर्ण नांदेड जिल्हा आहे. मी फक्त प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि 2 मध्ये काम केलं नसून तर मी संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ज्या ठिकाणी युती केलेली आहे त्या ठिकाणी सर्व वार्डमध्ये मी फिरलेलो आहे. आता ह्याच्यामध्ये यश आम्हाला प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4चे 4 पॅनल आलं आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 निवडणुका आलेल्या आहेत. पण बाकीच्या प्रभाग क्रमांक तुम्ही 8 पहा, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे 2 उमेदवार जिंकून आले. त्या ठिकाणी सुद्धा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. सिडकोमध्ये प्रभाग क्रमांक 18 आहे, 20 आहे. ह्या सर्व प्रभागामध्ये आम्ही
ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, अलायन्सचे उमेदवार आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि काही ठिकाणी काठावर बोटावर मोजण्या इतक्या मताने काही ठिकाणी आम्ही पराभूत झालेलो आहोत. आणि ह्या बाकीच्या सीटा ज्या आहेत 5 ज्या ठिकाणी जिंकलो आम्ही त्या ठिकाणी तर जिंकलेलेच आहे. त्यामुळं मला फार आनंद झालेला आहे. ओके सर, आताच तुम्ही अलायन्सचा उल्लेख केला काँग्रेससोबत, तर मला असं विचारायचं की सर, आपला काँग्रेस पार्टीसोबत एकंदर अनुभव कसा राहिला? म्हणजे युती धर्म तंतोतंत पाळल्या गेल्या का दोन्ही पक्षांकडनं? निश्चितच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जे पक्ष आहे या दोन्ही पक्षाकडून तंतोतंत युती धर्म पाळला गेलेला आहे. आणि त्यामुळंच ह्या आज 15 जे जागा आलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या आणि काँग्रेसच्या युती धर्म पाळल्यामुळंच आलेला आहे. पण इथला जो प्रस्थापित पूर्वीचा जो पूर्वाश्रमीचा जो काँग्रेसचा जो लीडर होता अशोकराव चव्हाण, त्याने पूर्ण आमच्या या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सामान्य जनतेच्या पाठीमध्ये खंजर खुपसून तो BJPमध्ये गेल्यामुळे त्याने एक फार मोठं षडयंत्र रचून या ठिकाणी काँग्रेसच्या सीटा येऊच नये असं त्यांनी केलेलं आहे. आणि ते जी पूर्वाश्रमीची जी काँग्रेसची नगरसेवक त्यांना ह्या अशोकराव चव्हाण यांनी MIMमध्ये पाठवून त्यांनी आमचा घात केलेला आहे. पण ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीने आताची जी काँग्रेस आहे त्यांनी युतीतर्फ पाळलेला आहे. आणि सगळेजण तन मन धनाने ह्या ठिकाणी अहोरात्र पायाला भिंगरी बांधून प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. ओके सर, खूप अतिशय समर्पकपणे आपण मांडणी केलेली आहे माझ्या प्रश्नाची. तर सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारू शकतो की महाराष्ट्रामध्ये वंचितच्या जवळपास एकूण 23 जागा आलेल्या आहेत. जसे की अकोल्यामध्ये 5 आल्यात, नांदेडमध्ये 5 आल्यात, औरंगाबादमध्ये 4 आल्यात, अमरावतीमध्ये 1 आली आहे, उल्हासनगरमध्ये 2 आल्यात. असं सर्वांचं बेरीज केली तर टोटल संख्या 23 येते. तर आपण या एकंदर यशाकडे कसं पाहता? म्हणजे 23 नगरसेवक अक्रॉस महाराष्ट्र स्टेट. ॲक्च्युली 123 म्हणायचं असं मला असं वाटतं तुम्हाला, तर नाही. ते 2 मिनिट स्टॉप कर, नंतर घेता आपण तर स्टॉप केली का? स्टॉप करा.